रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आहे आणि या टेकडीचा ऐतिहासिक जर का तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर बघू शकता अजूनही आपल्याला इथे प्रभू रामचंद्राच्या ज्या पादुका आहेत त्या पाहायला मिळतात। काही वर्षाआधी अयोध्येतनं काही लोक आले होते, या टेकडीचा शोध घेत आले असताना त्यांना ही टेकडी सापडली। ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये ज्या भागातनं प्रवास केला त्या भागाचा प्रवासाचा शोध घेत जेव्हा ते रामगिरी टेकडीवर आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की रामचरित्रामध्ये ज्या टेकडीचा उल्लेख आहे रामगिरी टेकडीचा ती हीच आहे। आपण दूरवर जर बघितलं ना तर हे रामगिरी गाव आहे, ज्याला आधीपासनं रामगिरी हे नाव पडलं। इथल्या लोकांना याबद्दल विशेष फक्त आख्यायिका ऐकून होते की रामटेकच्या बाजूला हे गाव आहे आणि प्रभू रामचंद्र, माता सीता असेल, लक्ष्मण असेल, हे वनवासामध्ये इथून काही काळ राहून गेले। त्यामुळे लोकांना फक्त काही आख्यायिका ऐकलेल्या होत्या। मात्र जेव्हा जर आपण का बघितलं तर जेव्हा अयोध्येचे लोक साधारण 2015-16च्या काळामध्ये आले ते प्रभू रामचंद्राच्या वनवास काळातील जो नकाशा होता त्याचा शोध घेत इथे पोहोचले आणि मग स्थानिकांसोबत जेव्हा त्यांनी इथे चर्चा केली तेव्हा त्यांना कळलं की आपण ज्या रामगिरी टेकडीचा शोध घेत आहे, ज्या रामगिरी टेकडीवर काही काळ प्रभू रामचंद्र आणि माता सीता, भगवान लक्ष्मण राहिले ती हीच आहे। तुम्ही लहानपणापासून या टेकडीबद्दल काय ऐकून आहे, काय आजूबाजूला ऐतिहासिक आख्यायिका आणि पुरावे पाहायला मिळतात? इथं रामगिरी गावाचं नावच्या मागं काही इतिहास आहे असं ऐकलं। म्हणजे इथं राम इथं येऊन थांबले वनवासाच्या टायमामध्ये। म्हणजे रामच्या महत्त्व इथे राम मधुसूदन म्हणजे मधुगंगा बी इथंच आहे बाजूले आणि वनाचं नाव मधुसूदन, रामले मधुसूदन बी म्हणते म्हणून हे इथं मधुगंगा आहे, ऋषी तपस्वी बी आहे, सीता माताची नाहणी आहे आणि हे पूर्ण त्यानं अयोध्येवाल्यानं पाहिलं इथं सर्व। त्याच्यानंतर आम्हाला इथं लोकायले सर्वाला विश्वास बसलं का नाही इथं खरोखर प्रभू राम इथून गेले, इथं काही दिवस राहिले असं सर्वाला समजलं। तेव्हापासून जास्तीत जास्त इथं यात्रेमध्ये रामनवमीले लोक येते आणि तसं ते आमच्या इथचे सरपंच साहेब त्याच्यात पूर्णपणे। मला एक सांगा, अयोध्येचे लोक इथला शोध घेत कधी आले होते आणि नेमकं त्यांनी काय सांगितलं तेव्हा? 4-5 वर्ष आधी आले होते ते। त्यांना कळलं होतं की रामटेकजवळ अजून कुठेतरी श्रीराम आले होते वनगमनच्या वेळेस, म्हणून ते आले होते। तर त्यांनी बाबांना संपर्क केला, बाबांनी त्यांच्यासोबत संपर्क केला, त्यांना ही जागा दाखवली तर त्या लोकांनी तेव्हाच सांगितलं की इथे राम आले होते। तेव्हापासून तो आजूबाजूला काय आपल्याला पाहायला मिळतं? ऋषीचं बरड आहे इथे आजूबाजूला आणि खाली सीतेची नाणी आहे। त्या कालिदासाच्या याच्यात जे वर्णन केलेलं आहे ना ते वर्णन हुबेहूब इथे मिळते। त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस येऊन पाहिलं आणि चरण पादुकाही त्यांनी अयोध्येवरनं आणून दिल्या 2 वर्षाआधी आणि त्यावेळेस पासनं म्हणजे आधी 15 वर्षापासनं माझे वडील श्री बैस पाटील यांनी याच्या मागे भरपूर पाठपुरावा केला। तेव्हा कुठे आज आम्ही इथे म्हणजे आधी तर आम्ही पायदळ येत होतो गड चढत, आता आम्ही रोडनी येतो। म्हणजे जुन्या काळातल्या लोकांना माहीत होतं, आख्यायिका ऐकून होत्या, मात्र अयोध्येचे लोकांनी जेव्हा नकाशाचं भ्रमण करत त्याचा शोध घेत जेव्हा इथं आले तेव्हा तुम्हाला त्याच्यावर पूर्ण आख्यायिकेवर विश्वास बसला? तेव्हाच तो सगळ्या लोकांचा विश्वास बसला की जेव्हा अयोध्येचे लोक इथे येऊन भ्रमण करून जातात आणि हे सगळं आपल्याला पुरावे देतात, मग आपण का बरं मागं राहायचं? तेव्हापासून मग आम्ही म्हणजे त्याच्या आधीपासूनच आम्ही रामनवमीचा उत्सव इथे साजरा करतोच। रामटेकपासून अगदी 80 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे, ही टेकडी आहे रामगिरी टेकडी। तुम्ही काय ऐकलं होतं या गावाबद्दल? या गावाचं नाव फक्त रामगिरी ऐकलं होतं। जे बऱ्याच वर्षापासून आमचे सहकारी बैस पाटील म्हणून सरपंच होते, त्यांनी या गावामध्ये राम थांबलेत बा आणि त्यांच्या पादुका आमच्या गावामध्ये आहेत अशा प्रकारची त्यांना माहिती झाली आणि त्यांनी मग सोबतच येथील जे लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, बाकी सगळे लोक आहे त्यांना या जागेवर आणलं, त्यांना इथली सगळी परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास झाला। या ठिकाणी पायदळसुद्धा येणं शक्य नव्हतं, परंतु इथे जे रस्ते आहे, पाणी आहे, पायाभूत काही सुविधा आहे त्यांच्या पुढाकाराने इथं झाल्या आहे। त्यांना या स्थळाची जाणीव होती म्हणून त्यांनी क वर्ग याच्यामध्ये या पर्यटन स्थळाला घोषितसुद्धा केलं आणि त्यांना या स्थळाचा प्रचार प्रसार आणि इथे लोकांना याची जाणीव व्हावी त्यांनी आतापर्यंत बरेचसे प्रयत्न केले, पुन्हाही चालू आहे। रामगिरी टेकडीवरचा हा जर संपूर्ण परिसर बघितला साधारण 30 ते 40 हजार स्क्वेअर फीटचा हा अगदी वरचा भाग आहे जो समतल आहे आणि
अवतीभोवती जर का तुम्ही सुंदर दृश्य बघितलं ना, इथनं तुम्हाला दूरवर म्हणजे समोर हे गाव दिसते, हे रामगिरी गाव आहे आणि आजूबाजूला संपूर्ण जो परिसर आहे इथनं 80 किलोमीटर अंतरावर रामटेक आहे. मात्र प्रभू रामचंद्र जेव्हा रामटेकवरनं पंचवटी नाशिकसाठी जेव्हा निघाले तेव्हा रामटेकवरनं त्यांचा जो पहिला पाडा होता तो याच रामगिरी टेकडीवर होता आणि इथनं मग ते पुढे जे गेले ते मोर्शीमध्ये जे सालबर्डी आहे त्या भागामध्ये गेले होते. त्यामुळे या रामगिरी टेकडीचा रामचरित्रामध्ये ऐतिहासिक पुराव्यांमध्ये उल्लेख पाहायला मिळतो. त्यामुळे काही वर्षापूर्वी या संपूर्ण इतिहासाचा उलगडा झालेला आहे. आधी इथल्या लोकांना देखील याची कल्पना नव्हती, फक्त या गावाला रामगिरी नाव पडलं होतं आणि आख्यायिका होत्या की प्रभू रामचंद्र या भागात येऊन गेले. मात्र जेव्हा अयोध्येचे लोक प्रत्यक्ष इथं आले, कारण की ते प्रभू रामचंद्राचा जो त्यांनी वनवासाचा कालखंड होता, ज्या मार्गाने त्यांनी भ्रमण केलं होतं वनामध्ये, त्या मार्गाने ते शोध घेत जेव्हा या रामगिरी टेकडीवर आले तेव्हा या रामगिरी टेकडीचा इतिहास उलगडला, याचं महत्त्व उलगडलं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, रामगिरी टेकडी, कळमेश्वर, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.